नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल. करते ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना स्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपले मीराताई स्किप न करता व्हिडिओ पाहतायत त्याबद्दल तुमच्या मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा. पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहतायत, चला तर मग आपल्या व्हिडिओला, आपल्या चॅनलला लाईक करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय. इथे माझी एक ओळख झालेली आहे डॉगीबरोबर. तो आत्ता गेला. त्यासाठी बिस्किटं ठेवलेली आहेत. आल्यावर मी त्याला देईल बिस्किटं. आहारे थंडी, वहारे थंडी, वहारे थंडी, सगळीकडं तोच विषय, कुठे काय दुसरा विषयच नाही. आता लोक म्हणतात 7 वाजेपर्यंत बाहेर निघायचंच नाही. कसं जमायचं 7 वाजेपर्यंत बाहेर निघायचं नाही? कामं कोण करणार? कामं हे ते. रात्रभर इकडे उंदरे का काय वरती ह्याच्यावरती जातात, धडधड धडधड धड पळतात. दोघांचे भांडण लागले की टुकून खाली पडतं. कुठं तेव्हा त्या कोपऱ्यामध्ये एक थोडंसं सापड आहे, लगेच खिडकीवर पडतात. लगेच मला भीती वाटते, मी लगेच उठून बसते. काय उंदराचे भांडण, काय त्यांची धावपळ. ह्या वर्षी पाऊस असल्यामुळे सगळीकडेच थंडी आहे. पाऊस असल्यामुळे सगळीकडे थंडी आहे. असा कुठला जिल्हा किंवा तालुका नाही की तिथे थंडी नाही आहे. सगळीकडे थंडी आहे. काय करता आता माणसं थंड वाटते घरामध्ये नसतं. बाहेर जाऊन थांबावं वाटतं, उन्हाला थांबावं वाटतं. पण उन्हाला गेले ना, तो त्या डोगीचं नाव राजा आहे. फार अंगाला झटतो, फार. जायचंच नाही म्हटलं आता बाहेर. आता जायचं थोडंसं बाहेर, इथलं इथे चालायचं, थोडंसं फिरायचं, पुन्हा पूजेला बसायचं, पूजा करायची. 4-5 तास तर लागले आज. अंग दुखायला लागलं. आपलं बेड असं भिंतीला असतं आणि मी भिंतीकडे असते. मी तिकडे झोपले होते. मला वाटलं मी इकडेच आहे, माझ्याच घरात आहे मी. ह्या अंगावर व्हायला लागले, धडाम करून खाली लगेच तिकडं. आणि उठले, परत वरती झोपले. सकाळी म्हटलं अगं हे कशामुळं दुखतंय माझं काय कळत नाही. माझी मीच पडले धाप करून. तेच मला आठवून हसून येते, हसायला येतं. असं आठवण हो झालं की हसायला येते ते. चला तर मित्रांनो, मी मीराताई तुमची रजा घेते. येत असताना ते पुन्हा रुजवणाऱ्या नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.